च्या संदर्भात अख्खं कीर्तन विस्तार पण तरुण मुलं आणि मुली दोन वाक्य चित्त देऊ नये का? शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आणि टिकवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण भारतासारखी संस्कृती नाही म्हणून शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा नाही, पण भारत माते की आई म्हणतोय आपण. या देशाला पवित्र विचाराची माणसं म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं असावं जपानकडून शिकावं, धूर्तपणा कसं असा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसं असं इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं आणि संस्कृती कशी अशा माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज. पुतळा ठेवला इथं ज्ञानोबा तुकोबा यांच्या आदेशाने शिवाजी महाराजांचा पुतळा का? 393 वर्ष झालं अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती आणि आजचा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या येण्याने धरती पावन झाली. कोण? शिवाजी. पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी. 2000 जण एकटा खिंडळतो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनात तंबूला कळ चरतो त्यांचं नाव तानाजी. वाऱ्याच्या वेगानं घोडा चालवतो त्यांचं नाव संताजी. एका तानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जिवाजी. वाघाला भाडतो त्यांचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. स्वराज्य निर्माण केले भवानी मातेने दिलेली तलवार. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार. अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसं आहेत आणि हा राजा कोणी घडवला? ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. कसे घडलेत राजे? माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा.
हा सुख सोहळा काय अजून आनंद असतो ह्याच्यापेक्षा स्वर्गात. तरी स्वर्गात काय मी सांगितलं असतं पण मीच अजून गेलो नाही. इतका हित आनंद असल्यावर तरी जायची काय गरज आहे होय अरुण गुरुजी. बसणाऱ्यांना सुद्धा वाटलं की उठून नाचावं. गाये नाचे ओढे मनाच्या आनंदी आवडीने नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हे तर देव नाचतोय. नामदेव कीर्तन करी देव नाचतोय. आपल्याला काय नाचायला हो? इथं नाचलं पाहिजे. आपली बी पोरं नाचत आहेत पण हरी पटत नाही. डीजे पुढं लग्नात भर दुपारी बिगर चपलाची डांबरीव. त्या नवर देवाला बी काय सुधारण ते बी बांधवलेलं असतं. काळा चष्मा गोडा गोड्यावर बसतो आणि 4-5 पिलावळ त्याच्या पुढे ते बाटलीसाठी पुढं पुढं कराय. 2-4 जण त्याच्या गुंड्या लावाय. 2-4 जण घाम पुसाय. 2-4 जण त्याचं बाशिंग बांधाय. इतके जण हाताखाली असतात. त्याला वाटतं नवर देवाला मी इंद्र झालं. इंद्र नाही तू दलिंद्र आहे. तू काचा इंद्र आहे र. तुला रुपया कमवायची आक नाही. बापाटी एसटीची मजा करतो का इंद्र आहे र. रुपया कमवीत नाही. जावा काय डीजे वाजला घोडा उदळला नासा नासा नवर देवच घेऊन गेला लग्नातून. ते बघितलं का? आमच्या जिल्ह्यात झालं नगर जिल्ह्यात नवर दिवस न्यायला लग्नातून 3 किलोमीटर येड्या बाबळीत पडला होता नवर देव. दुसऱ्या दिवशी गावला. त्याला उपसुपसू बाहेर काढला तरी त्याचा एकच तडका. नवरी कुठे लोक म्हणजे तिचं कालच झालं. मला कुणा संग मामाच्या पोरा संग. मला मी आता काय करतो असा डीजे पुढे नाचाय मोकळा राहा. म्हणून मुलांनी सुद्धा विचार उच्च ठेवा. कष्टकरांनी ते ठेवा. नम्रता ठेवा. स्वाभिमान ठेवा. देशाबद्दल धर्माबद्दल आपल्या परंपरेबद्दल निश्चित स्वाभिमान बाळगा. आणि विचार जर उच्च ठेवले. तुमच्या मनगटातली धमाक जर जगाला दाखवली. शून्यातून जर विश्व निर्माण केलं. अशी अंतकरणात तुमच्या तळमळ असेल तर तुमची लग्न होते. हा लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड. आणि पोरींच्या आयाला आले मार्केट. पोरींच्या आयाला जेवढं मार्केट आहे तेवढं सोयाबीनला सुद्धा नाही. आता त्यांना लय मार्केट आहे. तर डायरेक्ट पाहुण्याला सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हा मुलगा आधी साई छान पाहिजे. पगार भरपूर पाहिजे. जमीन भरपूर पाहिजे. आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. हा तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारतात काय? बचत गट अपेक्षा मापात ठेवा. आणि पोरांना सांगतो क्वालिटी कमवा. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IPS व्हा, PS व्हा, कलेक्टर व्हा, प्रांत व्हा, आर्मीत भरती, नीट भरती, पोलीस खात्यात भरती. सरकारी नोकरी जर नाही लागली दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा. चांगल्या त्या संकेत राहा. व्यसन करू नका. पोरीच्या बापाचा फोन येईन कधी लग्न करायचंय. क्वालिटीला किंमत आहे. बोंबलत फिरवतो. तोंडात मावा फुटका चष्मा बंद पडका मोबाईल 10 जातो.